जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ही आता कुठल्याही क्षणी किंवा कुठल्याही दिवशी डिक्लेअर होण्याचे चान्सेस आहेत। कारण तुम्ही जर बघितलं असेल तर वारंवार तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या वृत्तपत्र असतील किंवा काही न्यूज चॅनल असतील यांच्या सर्व माध्यमातून महाराष्ट्र सरकार हे तुम्हाला संकेत वारंवार देत आहे। आणि आत्ताच्या सर्वात सुवर्ण संधी म्हणजे आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अशी आहे की जागा ह्या खूप जास्त आहेत। 17,000 आपल्याला जागा आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट आपल्याला उपलब्ध करून देते आणि या संधीचं सोनं आपल्याला नक्कीच करून घ्यायचंय। एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्ही जर आमच्या अजूनही अश्वमेध करिअर अकॅडमीच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। याचं कारण असं की आतापासून महाराष्ट्र पोलीस भरतीबद्दलची जी काही छोटी छोटी माहिती असतील या सर्व माहिती आम्ही या चॅनलच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तर तुम्ही एकही गोष्ट मिस करू नका आणि आजच्या आज लगेच तुम्ही आत्ता या क्षणाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आजचा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा तो म्हणजे कागदपत्रांच्या विषयी। बऱ्याच विद्यार्थ्यांना याबाबत संभ्रम असतो की माझ्याकडे नक्की काय कागदपत्र असायला हवे, नक्की मी कागदपत्रांची जमवाजमव कशी करायला हवी आणि माझ्या कॅटेगरीसाठी मला कुठले डॉक्युमेंट्स मला गरजेचे आहेत। बऱ्याच वेळा असं झालेलं आहे, फिजिकलची तयारी चांगली आहे, लेखीची तयारी चांगली आहे, परंतु काही कागदपत्रांची पूर्तता पूर्ण करता न आल्यामुळे मुलांना भरतीपासून वंचित राहावं लागलेलं आहे। तर हीच वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून गव्हर्नमेंटच्या नियमानुसार, महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार आपल्याला ज्या दिवशी भरती डिक्लेअर झाली आहे त्या दिवसाच्या अगोदरच्या डेटचे आपल्याला सर्व डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणं बंधनकारक आहे। जर भरती डिक्लेअर झाल्यानंतर तुमच्याकडे जर डॉक्युमेंट्स असतील तर हे ग्राह्य धरले जाणार नाही। त्यामुळे पुन्हा एकदा ऐका, ज्या दिवशी भरती डिक्लेअर झाली आहे त्या दिवसाच्या अगोदरच्या डेटचे तुमच्याकडे सर्व हे डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे। मग तुम्ही म्हणाल नक्की डॉक्युमेंट्स असतील तरी काय? जे विद्यार्थी पहिल्यांदा भरतीला सामोरे जात आहेत त्या विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक ऐका की आपल्याला आपल्यासोबत काय काय कागदपत्र असणं गरजेचं आहे। सर्वात पहिली गोष्ट, सरकारचा जो नियम आहे की शिक्षण तुमचं 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, तिथून आपण सुरुवात करू। परंतु आपल्याकडे 10वीचं उत्तीर्ण गुणपत्रक तसंच बोर्डचं प्रमाणपत्र देखील असणं गरजेचं आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांकडे कधी रिझल्ट असतो तर सर्टिफिकेट नसतं किंवा सर्टिफिकेट असतं तर रिझल्ट नसतो। हे दोन्ही डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे 12वीला देखील 2 डॉक्युमेंट्स येतात तुमच्याकडे, एक रिझल्ट वेगळा येतो आणि एक सर्टिफिकेट। 10वी आणि 12वी या दोघांचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर जर तुमचं शिक्षण जास्त झालेलं असेल, कोणाचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्या ग्रॅज्युएशनचं तुमच्याकडे रिझल्ट, त्याची झेरॉक्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, त्याचंच प्रमाणपत्र देखील। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला असणं बंधनकारक आहे। तुमचा शाळा सोडल्याचा दाखला हा का असायला हवा? त्याच्यावरती तुमची जन्म दिनांक असते, खरी तारीख त्याच्यावरती तुम्हाला दिसते आणि त्यासाठी तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला असायला हवा। तो जर नसेल तर तुम्ही आता ज्या ठिकाणी शिक्षण घेताय तिथलं तुमच्याकडे बोनाफाईड असणं गरजेचं आहे। त्यानंतर आता ड्रायव्हिंग या पोस्टसाठी वेगळ्या जागा निघतात। जर तुम्हाला ड्रायव्हर पोस्टसाठी फॉर्म भरणार असाल तर तुमच्याकडे ड्रायव्हिंगचं लायसन असणं गरजेचं आहे। आणि लायसन कसं आणि कुठल्या पद्धतीचं असेल येणाऱ्या पुढच्या व्हिडिओबद्दल मी सेपरेट ड्रायव्हिंगसाठी जे लोक भरती देणार आहेत त्यासाठी मी त्यांच्यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे, तेव्हा तुम्हाला त्याच्या बाबतीत डिटेलमध्ये माहिती कळेलच। दुसरं, तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, डोमेसाईल सर्टिफिकेट। त्यानंतर जर आपण कुठल्या कॅटेगरीत असाल, स्पेशल कॅटेगरी आपल्या असेल तर तुमच्याकडे त्या जातीचं तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। हे ओपन कॅटेगरी वाल्यासाठी नाही, ज्याच्याकडे जातीचा ज्याला बेनिफिट घ्यायचा आहे किंवा रिझर्वेशन मधून त्याला जर फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे जातीचं प्रमाणपत्र आणि त्याच्यासोबतच नॉन क्रिमिलियर देखील त्याचं आपल्याला गरजेचं असणार आहे। त्यानंतर जे लोक EWS मधून म्हणजे ओपन मधून आहेत परंतु त्यांच्याकडे जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील, म्हणजे घरची परिस्थिती तेवढी नसेल तर त्यांना एक EWSचं सर्टिफिकेट मिळतं, त्या लोकांनी ते EWSचं सर्टिफिकेट काढून ठेवणं गरजेचं आहे। त्यानंतर ज्या मुली ओपन कॅटेगरी मधून आहेत, मुलींना सरकारी नियमानुसार 30% आरक्षण हे दिलेलं आहे। मग ज्या मुलींना एखाद्या कॅटेगरीचं रिझर्वेशन नाहीये किंवा कुठल्याच प्रकारचं रिझर्वेशन नाही, त्यांना ओपन मधून भरावा लागतोय फॉर्म, तर त्या सर्व मुलींना तुम्हाला 30% आरक्षणाचा फॉर्म हा म्हणजे त्याचं सर्टिफिकेट एक येतं, तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर बऱ्याच लोकांच्या इथे काही सरकारी प्रोजेक्ट झालेले असतात, म्हणजे काही प्रकल्प झालेले असतात सरकारी, कोणाच्या गावात धरण झालेलं आहे, त्या धरणात त्यांची जागा गेलेली आहे तर त्याला प्रकल्पग्रस्त असं म्हटलं जातं।
तर प्रकल्पग्रस्त जर तुम्ही असाल तर त्यासाठी सुद्धा सरकार तुम्हाला सर्टिफिकेट देतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला रिझर्वेशन हे वेगळं मिळतं. तसेच अन्य ठिकाणी जसं आता लातूर सारख्या ठिकाणी भूकंप झाला होता, त्या भूकंपग्रस्त ठिकाणाहून जर तुम्ही असाल तर तुमच्याकडे त्याचं सुद्धा प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. दुसरं, विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले खेळाडूंचे प्रमाणपत्र. सर्वात महत्वाची गोष्ट, जे लोक स्पोर्ट्स कॅटेगरीतून फॉर्म भरणार आहेत त्यांच्याकडे त्या स्पोर्ट्सचा जो गव्हर्नमेंटने क्रायटेरिया ठरवून दिलेला आहे, म्हणजेच पोलीस भरतीसाठी तुम्हाला स्टेट लेवलचं नुसतं पार्टिसिपेशन असून उपयोग नाही, तर स्टेट लेवलला तुम्हाला फर्स्ट, सेकंड और थर्ड या तिन्हींपैकी एक रँक येणं गरजेचं आहे. नुसती रँक येऊनही उपयोग नाही, त्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंट कडून एक स्पेशल व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागतं. ते व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट देखील तुम्हाला या तारखेच्या अगोदरच तुमच्याकडे सोबत ठेवणं गरजेचं आहे. दुसरं, जर तुम्ही होमगार्ड या कॅटेगरीतून भरत असाल फॉर्म, होमगार्ड या कॅटेगरीतून भरत असाल तर 1095 दिवस म्हणजेच तुम्हाला कमीत कमी 3 वर्ष होमगार्ड या पथकातून तुम्ही सर्व्हिस बजावलेली असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असेल तरच आणि तरच तुम्हाला होमगार्ड या रिझर्वेशन कॅटेगरीचा फायदा घेता येणार आहे. त्यानंतर बरेच विद्यार्थी आपल्याकडे पोलीस पाल्य आहेत. पोलीस पाल्यांसाठी वेगळा एक कोटा सरकारने दिलेला आहे, तर त्यांना सुद्धा पोलीस पाल्याचं एक सर्टिफिकेट येतं. ते सर्टिफिकेट तुम्हाला या डेटच्या अगोदर काढून ठेवणं गरजेचं आहे. अजून माजी सैनिकांसाठी वेगळा एक कोटा असतो. जर तुम्ही माजी सैनिक असाल तर त्यांच्यासाठी तुमच्यासाठी तुमचं एक डिस्चार्ज कार्ड असतं, तो एक आर्मी ग्रॅज्युएशन किंवा मग त्यास रिलेटेड त्याला इक्विव्हॅलंट जे काही डॉक्युमेंट्स असतील ते तुम्हाला अगोदर रेडी करून ठेवायचे आहेत. अजून काही विद्यार्थी असे असतात की ज्यांचं बालपणीच त्यांच्यावरचं छत्र हरपलेलं आहे, म्हणजेच ते अनाथ असतील, तर या अनाथांसाठी सुद्धा आरक्षण दिलेलं आहे सरकारने. परंतु तुमच्याकडे ते अनाथचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. तर तुम्ही आज या कॅटेगरीतले जर कोणी विद्यार्थी आता हा व्हिडिओ बघत असतील तर तुम्ही आजच्या आज तयारीला लागा आणि तुमचं सर्टिफिकेट तुम्ही रेडी करून ठेवा. दुसरं, तुम्हाला संगणक परीक्षा तुम्ही जर एखादी उत्तीर्ण असाल तर त्याचं गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जसं MSc IT असेल, CCC असेल, जे काही कुठले कॉम्प्युटरचे कोर्सेस आहेत. त्यानंतर जात वैधता म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी ही असल्यास तर त्याचं प्रमाणपत्र असणं गरजेचं नाही. सरकार तुम्हाला भरती झाल्यानंतर मुदत देतं व्हॅलिडिटी काढण्यासाठी, त्यानंतर जरी ते दिलं तरी चालतं. परंतु असेल व्हॅलिडिटी काढलेले बरेच विद्यार्थी महाविद्यालयात असताना, शाळेत असताना व्हॅलिडिटी काढतात, त्यांच्याकडे असेल तर तुम्हाला ते अगोदरच देणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचं, तुमच्याकडे आपलं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड, मतदान कार्ड असेल तर मतदान कार्ड, या सर्व डॉक्युमेंटची तुमच्याकडे पूर्तता असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचे आता रिसेंट मधले 5 पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला तयार ठेवायचे. 5 पासपोर्ट साईज फोटो, कलर प्रिंट असणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचं, पासपोर्ट साईज फोटो काढताना तुमचे दोन्ही कान हे त्या फोटोमध्ये दिसणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तिरपा वगैरे असा फोटो चालणार नाही. त्यामुळे फोटो काढत असताना सर्वात महत्वाची ही खबरदारी तुम्ही घ्या. आणि शेवटचं, जर तुमच्या नावात बदल झालेला असेल, हे महिलांसाठी असेल, महिलांसाठी ज्यांचे लग्न झाले, विवाहानंतर त्यांच्या नावात बदल झालेली असेल, तर त्याबाबत शासकीय राजपत्राची प्रतिज्ञापत्राची प्रत तुम्हाला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जर नावात बदल असेल तर. अजूनही जर तुम्हाला कोणा विद्यार्थ्यांना याच्या व्यतिरिक्त काही शंका असतील तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अजून जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जर माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही कळवा. पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी असेल. आणि पुन्हा एकदा सांगतो, अजूनही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता या क्षणाला तुम्ही सबस्क्राईब वरती बटन क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.